सवाल आहे तो उपस्थित केला जातोय। विशेष म्हणजे आपण जर बघितलं तर या अगोदर वाल्मिक कराड यांचं जे लोकेशन होतं 11 तारखेला वाल्मिक कराड यांच्यावरती खंडणीचा गुन्हा दाखल झाला आणि खंडणीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर वाल्मिक कराड ज्या दिवशी गुन्हा दाखल झाला त्याच दिवशी उज्जैन या ठिकाणी देवदर्शनासाठी गेलेले होते आणि त्यांनी त्या संदर्भातला जो फोटो आहे तो फेसबुक वॉलवरती देखील पोस्ट केलेला आहे। म्हणजे 11 तारखेला त्यांच्यासोबत जो अंगरक्षक आहे पोलीस शासकीय अंगरक्षक पोलीस अंगरक्षक तो देखील त्यांच्यासोबत होता। त्यानंतर ज्यावेळेस पोलीस प्रशासनाला विचारलं तर जो अंगरक्षक आहे तो 15 तारखेला त्यांनी परत पाठवला। म्हणजे 15 तारखेला इथलच्या पोलीस अधीक्षकांनी त्याला बोलवून घेतलं। म्हणजे 15 तारखेपर्यंत जो अंगरक्षक आहे तो वाल्मिक कराड यांच्या सोबत होता असं पोलीस प्रशासनाचं देखील म्हणणं आहे। त्यामुळे साहजिकच वाल्मिक कराड यांचं लोकेशन कुठलं होतं आपण त्यानंतर जर घटनाक्रम आपण बघितला तर 11 तारखेला गुन्हा दाखल झाल्यापासून 15 तारखेपर्यंत वाल्मिक कराड यांचं सोशल अकाउंट देखील सुरू होतं। त्यानंतर 17 तारखेला त्यांचं पुण्यातलं देखील लोकेशन आल्यासंदर्भात न्यूज 18 लोकमतनं बातमी दाखवली होती आणि त्याच संदर्भामध्ये जी पुष्टी मिळत आहे की पुण्यामध्येच वाल्मिक कराड हे उपचार घेत होते, या नामांकित हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते, नेमकं कुठल्या आजाराच्या अनुषंगाने उपचार घेत होते या संदर्भातले देखील अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। आणि एवढ्या जर सगळ्या सीआयडीच्या टीम आहेत, सीआयडीचा तपासाचा जर भाग आपण बघितला तर आतापर्यंत सीआयडीचे जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांची जी पथकं आहेत ही 9 पथकं बीड जिल्ह्यासह संपूर्ण भारतभर या फरार असलेल्या आरोपींचा शोध घेत आहेत। मला पुन्हा एकदा आणखी प्रेक्षकांना सांगायचं आहे की खंडणीचा गुन्हा हा वेगळा गुन्हा आहे, हत्येचा गुन्हा हा वेगळा गुन्हा आहे आणि मारहाण आणि अट्रॉसिटीचा हा गुन्हा वेगळा आहे। मात्र हे तीनही गुन्हे हे सीआयडीकडे एकत्रितरित्या या गुन्ह्यांचा तपास करत असल्या कारणानं यातले जे संशयित आहेत ज्यांच्यावरती संशयाची सुई सीआयडीला वाटते अशा सर्वांची चौकशी केली जाते आणि आतापर्यंत तब्बल 150हून अधिक लोकांची चौकशी करण्यात आली। यामध्ये फरार असलेल्या आरोपींच्या संबंधित असलेले मित्रपरिवार असेल, त्याचबरोबर नातेवाईक असतील आणि आर्थिक हितसंबंधातून व्यवहारातून जोडले गेलेले जे संबंधित असतील त्यांच्या संदर्भात देखील चौकशी करण्यात आली। विशेष म्हणजे काल पर्यंत सीआयडीने जो तपास केलेला आहे तो तपास करत असताना जे आरोपी आहेत फरार असलेले आरोपी त्या आरोपींचे जे अकाउंट आहेत बँक खाते ती देखील गोठवण्यात आले तर त्यांच्या नातेवाईकांचे जवळच्या नातेवाईकांचे बँक खाते देखील गोठवण्यात आले, त्याच्यावरती देखील त्या हालचालीवरती देखील लक्ष ठेवण्यात आले। विशेष म्हणजे आपण जर बघितलं तर हा तपास ज्या पद्धतीने सुरू आहे की पथकं सुरुवातीला जर त्यांचं लोकेशन शेवटचं जे लोकेशन आहे ते मध्य प्रदेशमध्ये सुद्धा सांगितलं जात होतं, त्या अनुषंगाने देखील तपासाची दिशा फिरवली। मध्य प्रदेशमध्ये देखील टीम पाठवल्याचं देखील सीआयडीच्या जी सूत्र आहे त्यांच्याकडून देखील कळतंय। विशेष म्हणजे संपूर्ण प्रकरणाचा जर हा तपास जर पाहिला तर सीआयडी अत्यंत वेगवान पद्धतीने तपास करत असताना देखील 28 तारखेला जर वाल्मिक कराड हे पुण्यामध्ये एका हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते आणि त्या गोष्टीच्या संदर्भामध्ये सीआयडीची यंत्रणा नेमकी कुठं कमी पडली हे देखील आपल्याला प्रेक्षकांना देखील या संदर्भातला प्रश्न पडू शकतो। त्यामुळे साहजिकच आता सीआयडीने ज्या पद्धतीने तपासाचा जो फास आवडलेला आहे सगळे आतापर्यंत 150 लोकांची जी चौकशी झाली त्याच्यामध्ये वाल्मिक कराड यांच्या जवळचे जेवढे मित्रपरिवार आहे नातेवाईक आहेत यांची देखील चौकशी करण्यात आली। विशेष म्हणजे 8 तास महिलांची चौकशी करण्यात आली, ज्या अत्यंत जवळच्या महिला म्हणून समजल्या जात होत्या त्यांची देखील चौकशी करण्यात आली। त्याचबरोबर वाल्मिक कराड यांच्या ज्या पत्नी आहेत मंजली कराड यांची देखील चौकशी करण्यात आली। चौकशी करणं म्हणजे तो गुन्हेगार नाही हे देखील पुन्हा एकदा प्रेक्षकाला सांगायचं आहे। सीआयडी ज्यावेळेस तपास करत असते त्यावेळेस कुठला ना कुठला क्ल्यू मिळावा, कुठला ना कुठला धागादोरा मिळावा या अनुषंगाने प्रत्येक आरोपीच्या इर्द फिरणारे आजूबाजूला फिरणाऱ्या प्रत्येकाची चौकशी केली जाते आणि त्याच अनुषंगाने सीआयडी आता प्रत्येकाची चौकशी करते। कालपर्यंत जी माहिती सीआयडीच्या सूत्रांकडून मिळालेली आहे ते या आरोपींच्या ज्या संपत्ती आहेत जे काही प्रॉपर्टी आहेत ज्या स्थावर जंगम मालमत्ता आहेत त्या संदर्भामध्ये डिटेल्स देखील मागितली गेली आहे आणि हे डिटेल्स मागितल्यानंतर ती जप्त करण्याच्या अनुषंगाने न्यायालयाकडे परवानगी मागितली होती। न्यायालयाने ते ऍक्सेप्ट केलेली आहे, मात्र अद्यापपर्यंत न्यायालयाने ऑर्डर दिलेली नाही। त्यामुळे ज्या आरोपी आहेत त्यांच्या संपत्तीच्या संदर्भामध्ये जप्तीची जी कारवाई ती आज सुरू होण्याची देखील शक्यता वर्तवली जाते। विशेष म्हणजे काल आणखी एक जी माहिती समोर आलेली आहे जे फरार असलेले आरोपी त्यापैकी एक जण जे आरोपी आहेत त्यांच्याकडे 100 पेक्षा जास्त जे बँकेचे खाते आहेत ती 100 पेक्षा जास्त बँकेची खाती आहेत आणि त्यामध्ये सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी अनऑफिशियली एक गोष्ट जी सांगितली आतापर्यंत आम्ही पैसे मोजायचो मात्र आता आम्हाला खाते मोजायचे आहेत आणि खाते मोजून त्यामधले पैसे मोजायचे आहेत। म्हणजे साहजिकच या प्रकरणाची किती व्याप्ती आहे हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। ज्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ती आवादा विंड मिल कंपनी ग्रीन एनर्जीची जी कंपनी आहे त्या कंपनीकडे 2 कोटी रुपयाची खंडणी मागितल्या प्रकरणी त्यांच्यावरती केज पोलीस ठाण्यामध्ये 11 तारखेला गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। यामध्ये 3 आरोपी आहेत, यापैकी विष्णू चाटे एक जो आरोपी आहे तो अटकेत आहे, सुदर्शन घुले हा आरोपी फरार आहे आणि वाल्मिक कराड हे देखील फरार आहेत आणि त्या अनुषंगानेच
वाल्मिक कराड यांना अटकेच्या अनुषंगाने ज्या पद्धतीने सीआयडीनं आता चक्रव्यूह रचलेला आहे, ज्या पद्धतीने नाकाबंदी सर्वच ठिकाणावर नाकाबंदी केली जाते, त्यामुळे आता वाल्मिक कराड आज सरेंडर होतील का असा देखील प्रश्न उपस्थित केला जातो। आणि तो सरेंडर होत असताना कुठं सरेंडर होणार, तर ज्या पद्धतीने सूत्रांची माहिती मिळते, जर पुण्यात त्यांचं लोकेशन 28 तारखेपर्यंत होतं तर वाल्मिक कराड आज देखील पुण्यात असू शकतात अशा पद्धतीची शक्यता आहे ती देखील वर्तवली जाते। आणि आज वाल्मिक कराड जर सरेंडर करायचा विषय ठरला तर ते वाल्मिक कराड हे पुण्यामध्येच सरेंडर करू शकतील आणि त्या ठिकाणी सरेंडर करतील अशा पद्धती देखील माहिती मिळते। मात्र काल ज्यावेळेस आणखी यामधली महत्वाची दुसरी एक जी माहिती समोर आली की जमिनीच्या संदर्भातली जी काही दस्तावेज आहेत, त्याचबरोबर उपनिबंधक कार्यालयाकडून ज्या काही संस्था वगैरे आहेत त्या संदर्भातले देखील दस्तावेज मागण्यात आलेत। आणि दुसरी माहिती म्हणजे पुणे मुंबई अशा ठिकाणच्या ज्या काही संपत्तीच आहेत, ज्या ठिकाणच्या काही प्रॉपर्टी आहेत, बंगले असतील, गाड्या असतील, या संदर्भातली देखील माहिती सीआयडी आता गोळा करते। त्यामुळं आज वाल्मिक कराड सरेंडर होणार अशा पद्धतीची देखील शक्यता व्यक्त केली जाते। मात्र न्यूज 18 लोकमतच्या जी हाती आलेली महत्वाची माहिती आहे ती वाल्मिक कराड हे 28 तारखेला पुण्यामधल्या एका मोठ्या रुग्णालयामध्ये ICU मध्ये उपचार घेत होते, कोणत्या आजारावरती उपचार घेत होते, किती दिवसापासून त्या ठिकाणी उपचार घेत होते आणि जर एवढा मागच्या 4-5 दिवसापासून जर त्या ठिकाणी उपचार घेत होते तर या संदर्भातली जी माहिती आहे ती देखील पोलीस प्रशासनाला का कळाली नाही, सीआयडीला का कळाली, सीआयडी विशेषतः यात सीआयडी तपास करते, तिथलं जे स्थानिक प्रशासन आहे, हॉस्पिटलचं प्रशासन आहे, या संदर्भात त्यांनी तिथं ती नोंद करून घेतली होती का, दुसऱ्याच नावाने उपचार करत होते, असे अनेक प्रश्न या अनुषंगाने उपस्थित होत आहेत। विशेष म्हणजे उपचार सुरू असताना जर दुसऱ्याच्या नावाने त्या ठिकाणी नोंदणी केली गेली असेल तर त्या संदर्भात देखील शहानिशा होणं गरजेचं आणि हे सगळं तपासातून समोर येईल। मात्र सर्वात महत्वाचा प्रश्न आहे खंडणी प्रकरणातील जे आरोपी आहेत ते खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड यांच्या संदर्भामध्ये सीआयडीने ज्या पद्धतीने आता तपासाचा जो फास आवळलेला आहे तो आवळल्यानंतर आज आता सरेंडर होण्याशिवाय पर्याय नाही। काल न्यूज 18 लोकमत त्या संदर्भात देखील बातमी दाखवली होती की आता ज्या पद्धतीने सगळ्या बाजूने नाकाबंदी केलेली आहे, काल देखील चौकशीसाठी बोलवलं होतं, आज देखील काही लोकांना चौकशीसाठी बोलवण्यात आलेलं आहे। त्यांच्या घरामध्ये काम करणाऱ्या व्यक्तीपासून ड्रायव्हर असतील, त्याचबरोबर त्यांचं जे ऑफिस असेल, ऑफिसमध्ये काम करणाऱ्या ऑफिस बॉय पासून सर्वांची चौकशी करण्यात आलेली। त्याचबरोबर यांच्या अकाउंटमधून 11 तारखेच्या नंतर कुणाकुणाचे काय आर्थिक व्यवहार झालेत का ते देखील सगळे सीआयडीने तपासलेलं आहे। त्यामुळे एकंदरीतच या संपूर्ण प्रकरणाच्या संदर्भामध्ये सीआयडीला आज जो पुख्ता सबूत त्यांच्या हाती, जो मोबाईलच्या माध्यमातून सुदर्शन घुलेचा मोबाईल त्यांच्या ताब्यात होता, त्याचबरोबर CDR जे निघालेले त्यामधून जे काही सगळे पुरावे सापडलेले आहेत त्या माध्यमातून आता जे फरार असलेले आरोपी आहेत त्यांचा देखील शोध घेणं आणि त्यांना अटक करून जो काही हा सगळा काही उंदरा मांजरांचा पाठशिवणीचा खेळ सुरू आहे आरोपीमध्ये आणि सीआयडी मध्ये, तो देखील आता कधी संपणार या संदर्भात देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे। मात्र अशी शक्यता वर्तवली जात आहे की वाल्मिक कराड आज दुपारपर्यंत पुण्यामध्ये सरेंडर होतील किंवा त्यांना पुण्यामधून ताब्यात घेतलं जाईल अशा पद्धतीची देखील माहिती मिळते। मात्र या संदर्भामध्ये आता जी सूत्रांकडून माहिती मिळते त्याला जोपर्यंत ताब्यात घेतलं जाणार नाही, तोपर्यंत सरेंडर होणार नाही, तोपर्यंत मात्र ही माहिती शक्यतेवरतीच राहील। पण तरी देखील एकूण या प्रकरणाच्या अनुषंगाने ज्यामध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरण असेल, खंडणी प्रकरण असेल आणि अॅट्रॉसिटी मारहाण असे जे काही 3 गुन्हे आहेत ज्याचा तपास सीआयडी करते, याच्यामधले जे काही फरार असलेले आरोपी आहेत यामध्ये 4 फरार असलेल्या आरोपींची नावे जे समोर येत आहेत तर त्या अनुषंगाने आता सीआयडी हे ऍक्शन मोडवरती आहे आणि आज दुपारपर्यंत यामध्ये मोठी कारवाई होण्याची देखील शक्यता आहे। त्यामुळे साहजिकच न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून या संपूर्ण प्रकरणाच्या संदर्भामध्ये आम्ही जे काही अपडेट असेल ते अपडेट देण्याचा प्रयत्न करू। मात्र वाल्मिक कराड यांचं जे काही शेवटचं लोकेशन आहे ते पुण्यामध्ये एका मोठ्या नामांकित हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असताना 28 तारखेला ते त्या ठिकाणी उपचार घेत होते, इथपर्यंतची माहिती जी आहे ती न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलेली आहे। कॅमेरा पर्सन सुधीर जाधव सोबत सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड। फेसबुक लाईव्हमध्ये आपलं स्वागत आहे। मी सुरेश जाधव। गेल्या अनेक दिवसापासून बीड धुमस्त आहे आणि त्याचं कारण तसंच आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरण, त्याचबरोबर खंडणी प्रकरण आणि मारहाणीचे जे प्रकरण घडले त्यावरून बीड जिल्ह्याची सर्वत्र चर्चा होते आणि या प्रकरणातील जे फरार असलेले आरोपी आहेत त्या संदर्भामध्ये सीआयडी गेल्या 12 दिवसापासून इथं तळ ठोकून आहे। तर सीआयडीचे वरिष्ठ अधिकारी हे देखील बीड जिल्ह्यामध्ये गेल्या 6 दिवसापासून हे जे फरार आरोपी आहेत त्यांना शोधण्यासाठी जंग पछाडत आहे। एवढं असताना या खंडणी प्रकरणातील जे आरोपी आहेत वाल्मिक कराड यांच्यावरती 11 तारखेला गुन्हा दाखल झाल्यानंतर वाल्मिक कराड गेले कुठे असा प्रश्न सर्वांनाच पडलेला होता आणि त्या दृष्टिकोनातून सीआयडी देखील तपास करत होते। मात्र न्यूज 18 लोकमतच्या हाती एक माहिती समोर आलेली आहे आणि वाल्मिक कराड यांचं 28 तारखेचं जे लोकेशन आहे ते पुण्यामधलं लोकेशन होतं आणि पुण्यामध्ये एका मोठ्या नामांकित हॉस्पिटलमध्ये वाल्मिक कराड हे उपचार घेत होते। विशेष म्हणजे ज्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते त्या ICU मधल्या 18 नंबरच्या रूममध्ये त्यांचा
उपचार सुरू होता आणि त्यांना 28 तारखेला उशिरा तिथून डिस्चार्ज देण्यात आलेला आहे। विशेष म्हणजे एवढ्या दिवसापासून ज्या सीआयडीच्या टीम आहेत त्या त्यांच्या तपासासाठी सर्वत्र फिरतायत आणि त्या फिरत असताना नेमकं सीआयडीला अशा पद्धतीनं का तपास करता आला नाही, त्यांना त्या ठिकाणी का अटक करता आलं नाही, असा देखील जो सवाल आहे तो उपस्थित केला जातोय। विशेष म्हणजे आपण जर बघितलं तर या अगोदर वाल्मिक कराड यांचं जे लोकेशन होतं 11 तारखेला वाल्मिक कराड यांच्यावरती खंडणीचा गुन्हा दाखल झाला आणि खंडणीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर वाल्मिक कराड ज्या दिवशी गुन्हा दाखल झाला त्याच दिवशी उज्जैन या ठिकाणी देवदर्शनासाठी गेलेले होते आणि त्यांनी त्या संदर्भातला जो फोटो आहे तो फेसबुक वॉलवरती देखील पोस्ट केलेला आहे। म्हणजे 11 तारखेला त्यांच्यासोबत जो अंगरक्षक आहे पोलीस शासकीय अंगरक्षक पोलीस अंगरक्षक तो देखील त्यांच्यासोबत होता। त्यानंतर ज्यावेळेस पोलीस प्रशासनाला विचारलं तर जो अंगरक्षक आहे तो 15 तारखेला त्यांनी परत पाठवला। म्हणजे 15 तारखेला इथलच्या पोलीस अधीक्षकांनी त्याला बोलवून घेतलं। म्हणजे 15 तारखेपर्यंत जो अंगरक्षक आहे तो वाल्मिक कराड यांच्या सोबत होता असं पोलीस प्रशासनाचं देखील म्हणणं आहे। त्यामुळे साहजिकच वाल्मिक कराड यांचं लोकेशन कुठलं होतं आपण त्यानंतर जर घटनाक्रम आपण बघितला तर 11 तारखेला गुन्हा दाखल झाल्यापासून 15 तारखेपर्यंत वाल्मिक कराड यांचं सोशल अकाउंट देखील सुरू होतं। त्यानंतर 17 तारखेला त्यांचं पुण्यातलं देखील लोकेशन आल्यासंदर्भात न्यूज 18 लोकमतनं बातमी दाखवली होती आणि त्याच संदर्भामध्ये जी